स्थानिक सिद्धार्थ नवयुवक वाचनालय, आंबेडकर नगर, पुलगाव तसेच पुलगाव पोलीस स्टेशन द्वारा आयोजित जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून सदाशिव ढाकणे, गोविंद बावनकर, रवी रामटेके, सिद्धार्थ सोमकुवर तसेच दुर्गा चव्हाण व सोनू बहादुरे सोबतच वाचनालयाचे अध्यक्ष प्रमोद कडवडे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते। सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यात आला। नंतर मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। विशेष म्हणजे पुलगाव पोलीस स्टेशनच्या संपूर्ण टीमने बहुसंख्य विद्यार्थ्यांसमोर सायबर सिक्युरिटी, व्यसनमुक्ती, विद्यार्थी सुरक्षा तसेच विद्यार्थिनीकरिता दामिनी पथक या विषयावर विशेष मार्गदर्शन केले। या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते। सदर कार्यक्रम यशस्वी करण्यामागे आनंद जीवने, अजय बोदिले, वैशाली नंदेश्वर आदींचे सहकार्य लाभले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण राऊत यांनी केले तर आभार प्रदर्शन सुशील बांगर यांनी केले। याची आपल्याला जाणीव असली पाहिजे म्हणून या 2-3 टप्प्यामध्ये हा कार्यक्रम आपण घेणार आहे। आता जो पहिला जो आपला सेशन होता किंवा आपल्या थोडंसं त्याच्यामध्ये 15-20 मिनिटाचा वेळ होता, तो वेळ होता वेळ पुरेसा आहे ना माझ्यासाठी? जे काही आपलं चर्चासत्र आहे किंवा एक हा कार्यक्रम संवादाचा आहे तर 2 वे कम्युनिकेशन झालं पाहिजे। जर 2 वे कम्युनिकेशन झालं तर तुमचं मत काय आहे, तुम्हाला आमच्या कार्यक्रमाबद्दल काही विचारावं असं वाटतंय, काही इतर प्रश्न आहेत हे समजून येतील। नाहीतर मग आम्ही पाठ केल्यासारखं 20 मिनिट 25 मिनिट अर्धा बोलून जाऊ आणि तुम्हाला काय पाहिजे होतं ते तुमच्या आम्हाला समजणार नाही आणि जाऊन तुम्हाला आम्ही गेल्यानंतर तुम्हाला वाटणार की बिनकामाचा 1 तास समजा गेला हे आमच्या उपयोगाचं नव्हतं। असं तर निश्चित होणार नाही आणि ते होऊ नये। याच्यामध्ये ते बेटर दॅन किंवा कारण एखादा आजार होण्यापूर्वी जर त्याची काळजी घेतली तर ते कधीही चांगली असते। आजार झाल्यानंतर मग इंजेक्शन घ्यावं लागतं, गोळी घ्यावं लागते, त्या 4 वेळेस तपासणी करा, चुकीच्या गोष्टीकडे अट्रॅक्ट न होणं। टाइमपासून वाचायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे, अननोन व्यक्तीला फॉलो न करणं, अननोन व्यक्तीकडून आलेल्या लिंक आहे त्या ओपन करून न पाहणं, अननोन व्यक्तीकडून आलेल्या जे काही इंस्टाग्रामवरचे मेसेज असतील, फेसबुकवरचे मेसेज असतील त्याच्यावर विश्वास ठेवून एखादी गाडी सेल करण्यासाठी स्वस्तात आहे, एखादी कुठेतरी तुमचा मोबाईल आहे किंवा आयफोन आहे 10,000 मिळतो, असं जर फसव्या जाहिराती कोणी जर केल्या तर त्याच्यापासून आपण सावध राहायला पाहिजे। अननोन व्यक्तीकडून आलेल्या लिंक असतील त्या लिंक ओपन करू नका। त्याच्यानंतर अननोन व्यक्तीला कुठलाही ओटीपी देऊ नका। कुठलीही बँक तुम्हाला फोन करून तुमच्या अकाउंट संदर्भात डिटेल मागत नाही, ओटीपी मागत नाही, तुमचं काहीच बाकी मोबाईल नंबर सहित मागत नाही, कधीच मागत नाही। त्याच्यामुळे असं कोणी फोन केला तर त्याला सांगून द्या की मीच बँकेत काम करतो म्हणायचा, माझा अकाउंट माझ्याच बँकेत आहे। तो तुम्हाला 2 शिव्या देईल आणि फोन कट करून देईल। का शिव्या का देईल की त्याचा ग्राहक जो होता तो समोरचा आता फसलेला नाही किंवा फसणार नाही म्हणून रागामध्ये तो 2 शिव्या देईल। समजा एखाद्या ट्रान्झॅक्शन मध्ये गडबड आहे म्हणून फोन आला, तुमचं काही ड्रग्स पकडलं म्हणून आला किंवा अनेक प्रकारचे तुमच्यावर केस रजिस्टर झाली, तुम्ही काहीतरी व्हिडिओवरती चुकीच्या कमेंट केलाय, कुठल्याही प्रकारचा तुम्हाला फसवण्यासाठी फोन येऊ शकतो। अश्विन शाह, विदर्भ न्यूज, पुलगाव। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।